आमचं ठाम मत आहे की विकासाच्या नावाखाली तुम्ही झाडे तोडू नका. आणि सरकारला आमचं सांगणं आहे की हे झाडांची कत्तल आम्ही विद्यार्थी होऊ देणार नाही. पुणे विद्यापीठापासून शिमला ऑफिसपर्यंत रस्त्याच्या कडेला अत्यंत दुर्मिळ आणि देशी झाडं आहेत. मनपा देशी झाडं तोडून विदेशी झाडं लावण्याचा जो घाट घालतीये. तुम्ही झाडे तोडून कुठे विकास करत आहेत? विकासाच्या नावाखाली कॉन्क्रीटचे जंगल तुम्ही उभे करत आहेत. पुण्याचं तापमान सुमारे 42 ते 43 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे आणि तुम्ही परत झाडे लावण्याचा सर्व देश बघत आहे की तुम्ही 2 कोटी झाडे लावणार आहेत, 3 कोटी झाडे लावणार आहेत असे आश्वासन देता. तुम्ही म्हटले होते की आम्ही समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूने झाडे लावतो, पण समृद्धी महामार्ग बकस पडल्यासारखा दिसत आहे. नमस्कार, मी अनिकेत गावडे, NUCI जिल्हा सचिव आहे आणि मुळात आम्ही विद्यापीठामध्ये शिक्षणसुद्धा घेतो. आज पुण्यामध्ये जर आपण बघतोय तर विकासाचा जर मुद्दा आला तर आपल्याला असं वाटतंय की विकासाचा मुद्दा आला म्हणजे झाडे निसर्गाचं नष्ट आपण करू शकतो, असं नसतंय. निसर्गाला सोबत घेऊन जाऊन आपण विकास करू शकतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीला म्हणजे हे गणेश किंड रोड हा जो आहे, आज जे 550-600 झाडांची जी कत्तल होणार आहे, मुळात म्हणजे काय असतं की झाडं हे आपल्याला श्वास देतात. आज आपला निसर्ग म्हणजे आपल्यासाठी सर्व काही आहे, तरी निसर्गाची कत्तल करून तुम्ही कोणत्या प्रकारचे विकास करणार आहे हे मुळात हे सरकारनं जागीव झालं पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मुळात आम्ही सध्या NUCI आणि युवासेना मिळून आम्ही इथं आंदोलन करतोय आणि सरकारला आमचं सांगणं आहे की हे झाडांची कत्तल आम्ही विद्यार्थी होऊ देणार नाही आणि जर यांना कत्तल करायची असेल तर हा पूर्ण देशाला अगोदर द्यावा लागेल, त्याच्यानंतर ही कत्तल करावी आणि या कत्तलीसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला सामोरे जावं लागेल, हा आम्ही त्यांना आव्हान देतो. आणि यानंतर जर यांना विकास करायचा असेल तर निसर्गाला सुद्धा सोबत घेऊन जावे लागेल, हे आम्ही त्यांना ठामपणे सांगू इच्छितो. पुणे विद्यापीठापासून शिमला ऑफिसपर्यंत रस्त्याच्या कडेला अत्यंत दुर्मिळ आणि देशी झाडं आहेत. मनपा देशी झाडं तोडून विदेशी झाडं लावण्याचा जो घाट घालतीये. झाडं लावणं तर दूरची गोष्ट, पण जी देशी झाडं आहेत जी शेकडो वर्ष जुनी आहेत, हे वटवृक्ष तुम्ही बघू शकता, शेकडो वर्ष जुनं आहे, याच्या पारंब्या कापले जातात आणि आता हे झाडच तोडणार आहेत. त्याच्यासमोर हे यांनी प्लास्टिकचं झाड लावलेले. हे जे कारनामे मनपानं लावलेले आहेत, हे मनपाचं ढिसाळ नियोजन आणि झाड विरोधी, पर्यावरण विरोधी जी मनपाची भूमिका आहे, ती भूमिका हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आंदोलनासाठी उभे राहिलेलो आहोत. पुण्याला ह्यांनी जे उजाड करायचं ठरवलेलं आहे, झाडं तोडायचे जे ठरवलेलं आहेत आणि पुण्याचं तापमान हे 42च्या वर गेलेलं आहे. कशामुळे? हे वृक्षतोडीमुळं. म्हणून आम्ही क्लायमेट वाचवण्यासाठी, झाडे वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. हे जे बाहेरचा जो पूर्ण पट्टा आहे, हे पूर्ण पट्टा जो मेट्रोचं जे काम आहे आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हे झाडं तोडायचं काम चालू करतात. हे झाडं तोडून ह्यांना काय करायचं नक्की? कसला विकास करायचा आहे? हा महाराष्ट्र हे पुणे भकास करून हा कसला विकास करणार आहेत? म्हणून आम्ही इथले कोणतीही झाडं तोडू देणार नाही आहे.